माझे नाव श्रुती मनमत टापरे, वर्ग 5वा। मी इयत्ता 5वीत शिकते। आज मी तुम्हाला बालभारती भाग 1 या पुस्तकातील बंडूची इजार हा धडा वाचून दाखवणार आहे। बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव। सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा। सकाळी लवकर शेतात जायचा, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घरी यायचा। घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचा, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचा असा त्याचा दिनक्रम। सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर त्याने आपल्यासाठी कुटुंबासाठी नवे कपडे व स्वतःसाठी इजार शिवली। धोंडूमामांनी इजार शिवली खरी, पण त्यांचा अंदाज जरा चुकला। पुढे इजार जरा लांब झाली, चांगली 4 बोट लांब झाली। आता पुन्हा धोंडूमामाकडे जायचं म्हणजे बंडू त्याच्या बायकोकडे जातो। बंडू हिरमुस नाही, इजार जरा लांब झाली, 4 बोट कापून घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल। तू आईला सांग की आई इजार जरा लांब झाली, 4 बोट कापून घालतीस का? ठेव तिकडे तुझी इजार, इथं वैरण कापून माझ्या हाताचे तुकडे पडल्यात। बंडूची आई इजार एका कोनाड्यात फेकते। बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला। सकाळीच इजार दुरुस्त करायला आपला भाऊ किती राबतोय, कष्ट करून मला कॉलेजला पाठवते, मी दादाची इतकंही काम करू नये। बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते। उगाच खोकासले पोरावर, एवढा राबतोय पोरगा। बंडूची आजी इजारीचे पाय कापते व दुमडून टाके घालते। आपलं काम आपणच केलं बरं। बंडू इजारीचे पाय कापते, दुमडून टाकं घालतो। बंडू जेव्हा इजार लावून बघतो तेव्हा ते सर्वजण आश्चर्य पाहतात। चौघेही जण बहीण म्हणते, मी इजारीचे 4 बोट पाय कापले। बहीण म्हणते, मी पण कापले। बंडू म्हणतो, मी पण कापले। चौघेही खळखळून हसतात।